असा मस्त जोराचा पाऊस सुरू आहे आणि इकडे इतकं वाईट झालेलं आहे, भयंकर वाईट झालेलं आहे, सगळं पांढरं झालेलं आहे आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि हा कंटिन्युअसली रात्रभर राहील असं वाटत आहे, कारण वातावरणच झालेलं आहे. हे बघा इतकं वाईट झालेलं आहे, डेंजर वाईट झालेलं आहे आणि मस्त झाडांना पण भरपूर पाणी मिळालं आहे. हे बघा इथे हे झाड ग्रो करत आहे, मस्त झाडांना भरपूर पाणी मिळून राहिलं. हे जरा जास्तच पाणी झालं आहे झाडात आणि कडकडाट भारी हवा पण सुटलेली आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? होपसो सगळे स्वस्त असेल. तर गौरवचं नेहमीप्रमाणे इकडे ऑफिस सुरू आहे, म्हणजे झालेलं आहे जवळपास. आणि आज ब्लॉग का संध्याकाळच्या वेळेस शूट करते आहे त्याचं कारण सांगते. एवढा मस्त मोसम झालाय म्हटलं तर ब्लॉग तर शूट करणं बनतेच. पूरमध्ये बऱ्याच एरियामध्ये पाऊस आतापर्यंत पडला आणि हा पाऊस मला असं वाटतं आमच्या एरियामध्ये आज कंटिन्यू पडतोय. अदरवाईज थोडा आला होता इकडे, म्हणजे आता या मागच्या 2-3 दिवसामध्ये थोडा आला होता, पण आता खूप छान सुरू आहे. कंटिन्युअसली असा फील येतोय की पावसाळा सुरू झालाय. अच्छा. आणि धमाके पण खूप होत आहे, ऐकायला येत आहे, कारण विजा होऊन राहिलेला आहे, कडकडाट आहे आणि माझ्या बेलीमध्ये इचिंग पण खूप होऊन राहिलेलं आहे. आता जसं की 8 मंथ कंप्लीट होईल आणि 9th मंथ स्टार्ट होईल. सो त्यामुळे बेबीच्या वेटमुळे बापरे विजा किचनमध्ये खिडकीत ठेवला होता मी मोबाईल. तर सॉरी गाईज, मोबाईल विंडोमध्ये होता किचनच्या, म्हणून मला घाबरल्यासारखं झालं. आणि सांगते तर एवढं इचिंग होतं आहे माझ्या बेलीमध्ये, खूप जास्त इचिंग होत आहे. म्हणजे मी पेशन्स लेवल खतम होऊन राहिलं आहे माझं इचिंगच्या बाबतीत, कारण खरंच सांगते ना, एवढं इचिंग होत असेल तर कंट्रोल करणं मुश्किल आहे. लेकिन 1 सेकंड गाईज, वेलकम बॅक टू एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले आहे 6:30 आणि थंडी वाढते, भयंकर पाऊस. खतरनाकपैकी पाऊस चालू आहे बाहेर आणि इकडे पावसात चहा तर बनतच आहे आणि थंड पाणी आता फ्रीजमधून काढून टाकायचं आहे. का पुन्हा पाऊस वाढला जबरदस्त, म्हणजे त्यांनी लाईट लावलं. ते जे आहे ना तिकडे सगळं बिल्डिंगा होतं, तिकडे सगळं बिल्डिंगा होत्या, पण आता जे पुन्हा धुकं झालेलं आहे आणि ते पूर्ण भरलेलं आहे तिथं. ते पहिले मागच्या वर्षी तर पूर्ण भरून चुकलं होतं ते. सोसायटीमध्ये बी पाणी साचलं ते बघ आणि विजा येऊन राहिल्या जबरदस्त पैकी. जाणार होतो आम्ही शॉपिंग करायसाठी, पावसाने असा गोंधळ घातला आहे का विचारू नको. म्हटलं चला आज मी कामही लवकर केलं आणि म्हणून पाहू जमलं तर ठीक. पाऊस जर कमी झाला तर जाऊन येईन मी. पहिले बाजार घेऊन येईन. बाजार पण नाही आपलं, म्हणजे खूप दिवस झाले आम्ही आणलाच नाही. आणि बेबी हगमध्ये पण जायचं आहे. एवढी लिस्ट करून ठेवली आहे की काय घ्यायचं आहे ते आता ते सगळं गेल्यावरच माहीत पडणार आहे. आणि लंबीच लिस्ट आहे, तुम्हाला दाखवूच आम्ही. तर चला चहा पिऊन घेऊ, नंतर बोलतो. 6:30 वाजले. गीला हो गया बारिश की वजह से. अभी तो बारिश के दिन है, अभी कोई बोल भी नहीं सकता. गाईज, अजूनपर्यंत पाहुणे यायचीच आहे, त्यांची शॉपिंग पण चालू झाली. एक पार्सल आला जिमते आणि ते सांगते त्याच्यात ओलं झालं बिचाऱ्यांनी. तेव्हा ओलं झालेलं आहे, पूर्ण बॉक्स ओला झालेला आहे पावसाने. याला थोडंसं माती लागली आहे यूज करणार आहे आपण कुठलेच प्रोडक्ट. आणि ब्रँड आहे हा मस्त, R for रॅबिट म्हणून, आणि फॉर द किड स्पेशल ब्रँड आहे फक्त. भारी वाटते एक नंबर. आणि असे पण याचा पण बेबी हग मध्ये पाहिले आहे पुष्कळ सारे. तर तिथलं पण एक मोठा साईजचं घेईल म्हटलं, पण हे तर तिथं लिस्ट मध्ये ऑलरेडी ऍड आहे ना आपल्या. हे मला आवडलं का छान वाटते, सॉफ्ट आहे ना. पण बिचाऱ्यांनी हे खराब केलं. पण इथे थोडंसं माती लागली. वॉश करायचं आहे सगळं, वॉश करायचं ना. क्लोथ वाले जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे वॉश करूनच यूज करायचे, वाळायला औषध यूज करायचे. भारी वाटते एक नंबर. इथून ओलं झालं थोडंसं. तुम्ही सामानाची लिस्ट बघा. आणखी हे ते सुटकेस आहे ते हळू चालू करणं भरा लागणार आहे. आणखी दिवस आहे जवळ येऊन राहिले जास्त. मला ना माहितीये, हे सगळं माहितीच नव्हतं की हॉस्पिटल बॅग वगैरे ऍट ऑल असते. पण आम्ही सगळे रिसर्च करून राहिलो काय घ्यायचं आहे. ते तुम्ही लिस्ट जर पाहिली असती, आम्ही जेव्हा बेबी हग मध्ये जाऊ ना
तेव्हा तुम्हाला माहिती पडेलच किती लिस्ट आणि किती सामान आहे. जवळपास कार्टमध्ये जे ऍड केलेलं सामान आहे ते 6 ते 7 हजाराचं सामान आहे. आणि त्यातलं आता तर त्यातलं शॉर्ट म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे ते घ्यायचं आणि नंतर मग मॅडम घरी आल्यावर मग नंतर घेता येते बाकीचं सामान. A few inches later. सो गाईज आता वाजले 9:30. मग अशी तर पाऊस वगैरे थांबला आणि मस्तपैकी चहा वगैरे पिलो. पण त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आतापर्यंत आम्ही ऑनलाईन सगळं शॉपिंगचं बघत होतो. आणि तुम्हाला जसं दाखवलं मग अशी की काही पार्सल पण रिसीव झाले आहे. बरेचसे पार्सल आता येणार आहे जे आल्यावर तुमच्यासोबत तर शेअर करूच. सो गौरव गेला बाहेर आणि आता वाजले 9:30. तर गौरव एवढ्या रात्री का बाहेर गेला त्याचं कारण की मला आज खूप कंटाळा येत होता स्वयंपाक बनवायचा. त्याला म्हटलं तर मला खूप कंटाळा येत आहे आज आणि माझ्याकडून काही इच्छा नाही होता स्वयंपाक बनवायची. कारण कंटिन्युअसली स्वयंपाक रोज रोज बनवून मला पण आज असं रेस्ट करावं वाटतं. माहिती नाही का बरं असं लेटलं राहावं वाटतं. आणि आता जसं की तुम्हाला माहिती आहे की माझा आता 8वा महिना सुरू आहे आणि ऑलमोस्ट आता 8वा महिना खतम होत येईल आणि 9वा महिना स्टार्ट होईल. सो मला पण आता हळूहळू असं काम करायची इच्छाशक्ती थोडी कमी होते. पण मला माहिती आहे की मला काम तरी करावं लागेल कारण नॉर्मल डिलिव्हरीसाठी जर ट्राय करायचं असेल तर शरीराला पण तेवढं काम हवं आहे. आणि मला आता आज थोडं कंटाळाच केला मी माहिती नाही का बरं. मगांचा पुलाव आहे सकाळचा जो बनवला होता तो मी म्हटलं गौरवला की पुलाव पण आहे मी काहीतरी बनवते स्वयंपाकाचा. पण तो बोलला नको तुला आज खूप थकल्यासारखी वाटते तू तर नको बनवू मी झुणका भाकर घेऊन येतो. कारण माझी पण खूप दिवसापासून झुणका भाकर खायची इच्छा होऊन राहिली. आम्ही आधी जायचं झुणका भाकर खायला पण आता नाही जाऊ शकत. म्हटलं बाईकवर थोडं डिफिकल्ट आहे जाणं आणि आता पावसाचे दिवस आहे. सो म्हणून आम्ही रिस्क नाही घेत बाईकवर वगैरे कुठे जायला. तर तो बोलला की तू थांब घरीच मी घेऊन येतो पार्सल. तर म्हटलं नको असू दे आता एवढ्या रात्री कशाला जाते 9:30 वाजता आणि सगळं चालूच असतं. पण तरी पण मी म्हटलं राहू दे नको जाऊ. तरी तो गेला आणि तो आणतो बोलला इथे जवळच आहे एक झुणका भाकरी तिथे छान मिळते. आम्ही लास्ट टाइम खाल्ली होती तिथे तुम्ही बघितलं असेल एक व्लॉग टाकला होता. सो तिथे पण छान मिळते तर मग तिथनं जवळच आहे ते तर तिथनं घेऊन ये म्हटलं. त्याला जास्त लांब काही जाऊ नको. इच्छाशक्ती कमी झालेली आहे माझी आज व्लॉग पण शूट करते तर मध्ये मला थोडं माहिती नाही का असं वेगळंच वाटतं आहे आणि हळूहळू एक गोष्ट एक्सपिरियन्स करायला मिळत आहे. सो पूर्ण ऑल प्रेग्नन्सी जर्नी तर खूप छान गेली. म्हणजेच थोडं दुखलं वगैरे ते सगळं नॉर्मली जे सगळ्यांना होतं ते मला पण झालं. पण आता यावेळेस थोडं डिफिकल्ट चाललेलं आहे कारण बाळाचं वेट वाढत आहे त्यामुळे मला रात्रीचा खूप जास्त त्रास वाढलेला आहे. आणि काय कसरत असते रात्री झोपेत भयंकर कसरत असते आणि माझ्यासोबत गौरवची पण झोप होत नाही कारण त्याचं पण जागरण होतं. कारण आणि त्याला पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 9 वाजता ऑफिस लॉग इन करावं लागतं. त्याला पण खूप एक्झर्शन होऊन राहिलं आहे. त्याला तरी पण मी रात्री जास्त जागवत नाही कारण मला वॉशरूमला वगैरे उठायला हेल्प लागते. आणि आता असं झालं आहे की वॉशरूमला पण मिनटांनी जावं लागतं. रात्री तर खूप जास्त हेक्टिक म्हणजे खूपच जास्त हे झालेलं आहे ते. पण आता मी स्वतः उठायचं ट्राय करते. आणि कसं आहे ना की सपोर्टशिवाय काहीच होत नाही. या मंथमध्ये तर इतकं सपोर्टची गरज पडते कारण एवढं मोठं बेबी घेऊन उठणं किंवा कळपलटवणं खूप जास्त डिफिकल्ट होत आहे. त्यामुळे गौरवची जास्त हेल्प पडते मला. आणि तो खरंच त्यांनी सांगते ना एवढ्या दिवसामध्ये मला कधीच असं आईची कमी जाणून दिली नाही. त्यांनी खूप जास्त कॉपरेट केला आणि खूप जास्त सपोर्ट केला. म्हणजे जसं मला नाही आठवलं एक क्षण असं आठवलं नाही की मला कुठे असं जाणवलं की मला खूप जास्त एकटीला एक्झर्शन होतं. मला प्रेग्नन्सीची जर्नी कधी या 9 महिन्यामध्ये डिफिकल्ट वाटलीच नाही. जसे की बरेचसे लोक सांगतात की मला खूप त्रास झाला असं झालं. मला त्रास तेवढा नाही झाला. जोही त्रास झाला हाच नॉर्मल जो काही दम येणं वगैरे थोडं डिफिकल्ट गेलं मला बाकी काहीच नाही. अदरवाईज पार्टनर जर तुमचा सपोर्टिव्ह आणि केअरिंग असेल तर काहीही तुम्हाला डिफिकल्ट जात नाही. कारण कसं असतं ना गौरव मला नेहमी हसवत राहतो. मला थोडं पण असं मला नाही आठवत की प्रेग्नन्सीमध्ये मला रडावं लागलं किंवा मला सॅड राहावं लागलं. कारण त्यांनी मला माझी प्रेग्नन्सी खरं सांगते खूप छान गेली आणि त्यांनी मला इतकं हसवायचा प्रयत्न केला मला हॅपी ठेवायचा प्रयत्न केला. होप सो सगळ्यांचे पार्टनर असेच असायला पाहिजे आणि सगळ्यांनी केअर करायलाच पाहिजे.
नवा महिना स्टार्ट होईल, सो म्हटलं त्याआधी सगळी शॉपिंग करून ठेवते, कारण बॅग पॅक करून असली म्हणजे इमर्जन्सी कधीही. आता तसं तर काही एवढं डिफिकल्ट नाही आहे, कारण आमचं हॉस्पिटल बिलकुल आमचं नियर बाय आहे, त्यामुळे आम्हाला काही तेवढं अडचण नाही जाणार. पण माझं असं म्हणणं आहे की मी माझी बॅग पॅक करून ठेवली तर गौरवला जास्त डिफिकल्ट जाणार नाही त्या सिच्युएशनमध्ये. आणि आई तर येणारच आहे. जसं नवा महिना स्टार्ट होईल तसं आई पण लवकर लवकर इकडे येणार आहे, कारण तिची तर हेल्प लागणारच, कारण तिच्याशिवाय काही पॉसिबल नाही आहे. गौरव तरी एकटा काय करणार. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, बरेच लोक असं तर नाही म्हणत नाही की म्हणजे माहेर आईच करते, सासूबाई पण करतात, असं काही नाही, पण आई असणं खूप गरजेचं आहे. आणि मला तरी वाटतं की त्यावेळेत मला म्हणजे गौरवला तरी एकटं नाही वाटावं म्हणून आई येणार आहेच. आणि तिला आधीच सांगितलं मी नवा महिना लागणार तर तू स्टार्टिंगलाच ये, कारण कसं आहे कधी पण वेळ येऊ शकते. The next day. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मागचा ब्लॉग पाहिला तुम्ही, झट दुसऱ्या दिवसात आलो आम्ही. कालचा ब्लॉग जास्त कंटिन्यू नाही केला कारण की कामं होते. आणि आज तसं खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आज आम्ही जाणार आहे. आणि ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा. आज हॉस्पिटलला जायचं आहे. आज काय म्हणते डॉक्टर ते बघू. प्रेग्नेन्सी सांगते की सॉरी सोनोग्राफी सांगते की मग काही सांगते दुसरं. प्रेग्नेन्सीचं ते सोनोग्राफी सांगते की मग अजून काही सांगते, तर तेच बघू. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शॉपिंग करायची आहे आपल्या न्यू कमर्ससाठी. अर्धवट राहिला, त्याचं रिझन काल गौरव गेला होता बाहेर जेवण आणायला, आणि जेवण आणलं आणि आम्ही जेवण केलं आणि आराम केला. खूप थकले. हो, बाहेर गेलो मी जेवणाचं घेऊन आलो काल. म्हटलं त्यानंतर ब्लॉग शूट करते, म्हटलं मोबाईलची स्पेस पण फुल झालेली होती आणि जाम थकलो होतं, त्यामुळे शूट नाही केला. मला हेच बोलायचं होतं की बरेचसे लोक पाडतात या गोष्टीला की बाळ याच्या आधीच कपडे नाही घ्यायला पाहिजे, हे नाही घ्यायला पाहिजे, ते नाही. पण आजचं जनरेशन असं आहे, कधी कोणती सिच्युएशन येईल, कधी डिलिव्हरीची वेळ येईल, कधी जावं लागेल हॉस्पिटलला, सांगता नाही येत. आणि आम्ही दोघंच राहतो इथे. आई सुद्धा नेक्स्ट मंथमध्ये येणारच आहे म्हणा, पण सगळी पॅकिंग ऑलरेडी केलेली बरं, कारण या सिच्युएशनमध्ये नाही मी जास्त फिरू शकत. आणि मला नाही वाटत की गौरवला खूप धावपळ झाली पाहिजे, कारण कसं असतं तो एकटा आहे आणि त्याला काय काय घ्यायचं काय नाही सगळं काही आयडिया, तेवढा तर माणसाला नाही राहत तेवढा शॉपिंग तर करून घेऊ आपण, पण त्याला तरी भरपूर आयडिया आहे. त्याने प्रोडक्ट्स वगैरे सगळं रिसर्च केलेली आहे, कुठलं काय घ्यायचं वगैरे. पण त्याच कारणाने गाईज आम्ही असं डिसाईड केलं की बॅग आपली पॅक करून ठेवायची. One eternity later. इकडे नाश्ता बनणं चालू आहे आणि आपण हा फॅन क्लीन केला. एवढा पूर्ण डस्ट निघाला त्याचा फॅनचा, खूप दिवस झाले क्लीन नव्हता केलं आणि आपल्याला डस्टची भयंकर एलर्जी आहे. इकडे नाश्ता बनणं चालू मस्तपैकी. काय बनणार आहे आज बनणार आहे उकडपिंडी मस्तपैकी. मला लोणच्यातलं हे टाकू का चालतं, आंबट असेल. पंचाचं लोणचं टाकून झालं. आता हे आम्ही कशाला काढ, कारण की इथे हे थोडंसं इकडून हे इकडे चेंज करायचा विचार आहे आमचा. आणि हा फॅन क्लीन करायचा आहे. नवीन पाहुणे येऊन राहिले आहे, थोडंसं म्हटलं काहीतरी चेंजेस करायचा. आता आम्हाला कॉक्रोच नाही दिसून राहिले. किचनच्या तिथे एक होल आहे, कॉक्रोच तिथून येऊन राहिले तर ते आता बंद केलं आम्ही, त्याच्यामुळे ते आता येऊन नाही राहिले. आणि एक कॉक्रोच जो स्टेशन लावलेला आहे तर त्याच्यामुळे ते मरून जाते आणि दिसून नाही राहिले कॉक्रोच. आता हे सगळा पसारा आहे हा आता थोडासा आता पसारा सगळा लावून राहिलो आहे. ही आम्ही नवीन जी बॅग घेतली आहे. आज क्लिनिंग डे आहे आमचा आणि लवकरच फटाफट क्लीन झालं की मग बाहेर निघू. 11च वाजले, आता फक्त 11च वाजले आहे. नाश्ता वगैरे करायचंच आहे. आम्ही पहिले सकाळी उठलो, चहा ब्रेड वगैरे खाल्ली. आणि हे बघा, हे आमचा पसारा राहते इथे असा कपड्यांचा पसारा असल्यामुळे खूप बेकार दिसते ते. आणि इथे कपाट राहील आपलं इथून पूर्ण इथपर्यंत राहील. 5-5.5 फुटाचं आहे आणि वरती 7 फूट आहे. तर कपाट लवकरच येऊन जाईल. डायमेन्शन वगैरे घेतलं, सगळं रेडी आहे डायमेन्शन वगैरे घेऊन. सो चला, मी आता हे थैला इकडे लावायचं आहे तर फटाफट कामं करून घेतो, अंदर बोलतो तुमच्यासोबत तोपर्यंत. One eternity later. आणि दोन्ही फॅन आपले क्लीन झालेले आहे मस्तपैकी, कारण की एवढे महागाचे फॅन घेतले, त्याची टिकले तरी पाहिजे 10-15 वर्ष. आणि ते तसेच जाते म्हणा, क्रॉम्प्टनचे आहे.
तर आता पसारा पूर्ण इकडलं तिकडे करावं लागणार आहे. मग हे सगळं मलाच करावं लागणार आहे कारण येस ऑफकोर्स तुलाच करावं लागणार आहे. कारण की तिथे कंडिशन नाही आणि मी जे करू शकते ते करणार. One eternity later. गाईज आता फायनली चेंज झालेलं आहे. मला दाखवतो थांबा मी आता. इकडलं पूर्ण हे असं लावलेलं आहे. हे थोडंसं मेसी वाटते. विल फिक्स इट सून. जे आपलं कपाट आल्यावर हे जागा पूर्ण खाली केली आम्ही. आपलं कपाट आलं या 2 तर सुटकेसात कपडेच आहे सगळे आणि हे गहू आहे आमचे आणि हे सगळं खाली केलं. पाहुणे लोक याच्यावर झोपण नवीन येणारे तर इकडे हे ते इग्नोर करा कारण की सब पेंट करायचं आहे. सो लेट सी आता कसं होते. तर चला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. चहा बनवता इथे. शूज काढायचे गाडीच्या करावं. A few moments later. गाईज आपण रेडी झालेलो आता आणि आता वाजल्या 3:30. एकतर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघू मॅडम जर असले तर चेकअप करून घ्यायचं आहे आणि मग बाजूला बेबी आहे म्हणजे कसं सगळे काम होऊन जाते. मग होऊन जाते. 10 वेळा जाणं येणं करण्यापेक्षा म्हटलं आज संध्याकाळी नाही. आता जर नाही भेटलं फाईल सोबतच घेतली आम्ही. आता जर समजा नाही भेटल्या मॅडम तो लेट सी की सायंकाळी जाऊ. सायंकाळी तर आम्ही नेहमीच जातो तुम्हाला माहितीच आहे. तसं पण सायंकाळी पावसामुळे इकडे पूर्ण खाली झालेलं आहे ही जागा आणि इकडली जागा पूर्ण पॅक झालेली आहे. ते पण अजून मेस आहे तिथे. ते पण आम्ही म्हणजे लवकरच सॉर्ट आउट करू त्याला. तर आता आम्ही जिओ मार्टमधनं शॉपिंग केली आणि काय झालं की आभाळ खूप आला आहे आणि जिओ मार्टच्या जवळच हॉस्पिटल होतं म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आता मॅमची भेट घेऊनच जाणार. म्हणजे हॉस्पिटलचं ट्रीटमेंट पण होऊन जाते कारण अर्धा तास घरी जायला अर्धा तास परत यायला म्हणून मग आता ट्रीटमेंट घेऊन जाणार. आणि आम्ही गेलो होतो फर्स्ट क्रायमध्ये पण ॲक्च्युली काय मजा झाली ते बघून. फर्स्ट क्रायचा काय सीन झाला तो घरी गेल्यावर. फर्स्ट क्रायचा काय सीन ते काय लागलं मला. फर्स्ट खूप भयंकर सीन झाला. आम्ही जे प्राईम घेतलं होतं ते शॉपमध्ये काम नाही करत होतं. तर गाईज आता वाजले आहे 8:30-9 वाजले. थोडा वेळ झाला आलोय आम्ही की आम्ही गेलो होतो शॉपिंग करायसाठी. बेबी हग मध्ये गेलो होतो आणि आम्ही जे पाहिलं होतं बेबी हगचं ऑनलाईन एक शॉप आहे ज्या एरियामध्ये. तर तिथे बेबी हगचं पाहिलं तर प्राईस जी ऑनलाईन फर्स्ट क्रायवर आहे 87 रुपयाची सोप आहे तर ती तिथे 125ला आहे. की प्राईस किती आहे वगैरे. समजा जर प्राईस तेवढीच दिली असती आम्हाला म्हणजे प्राईस तेवढीच असती तर आम्ही डेफिनेटली तिथून शॉपिंग केली असती. आणि जे मी फर्स्ट क्रायवरून टाकला ऑर्डर ते म्हणजे सगळं तिचंच सामान आहे. 3000चं झालं आणि तेच सामान मी जर स्टोअर म्हणून घेतलं असतं ते 5500चं सामान झालं. तर मग ठरवलं की टाकून द्यायचं ऑनलाईनच आणि लगेचच दुसऱ्या दिवशी येते. तुम्हाला दाखवूनच आता काय काय टाकलं आहे ते सगळं. म्हणजे नेल कटरपासून सोप डिटर्जंट जे जे दिसलं ते वाटते की नाही कामाचं आहे ते ऑर्डर टाकलेलं आहे. आणि हॉस्पिटल बॅग पण रेडी ठेवावं लागणार आहे आम्हाला. आज विचारलं आम्ही काय काय प्रोसेस असते तिथे. आराम वगैरे सगळे असते. मॅडम वरतीच राहते काही टेन्शन नाही आहे. ती एक आम्ही बॅग घेतली आहे खूप क्यूट आहे. रिलायन्समधून घेतली आहे आणि इथे तो हे घेतला आहे काय म्हणते किराणा आहे सगळं. आज काय बनतं मॅडम. पावभाजी. यस. काहीतरी बिघडलंय. काऊन का बरं लीक होत आहे का. तर आज बनेगी पाव भाजी. तर आज आम्ही येताच पाव आणलेले आहे मस्तपैकी आणि फुल टाईम म्हणजे पूर्ण जे व्हेजिटेबल्स असते सगळे टाकले अंदर शिजायसाठी. मस्तपैकी झणझणीत थंडी लागून राहिली. पूर्ण दरवाजे असा बंद केले आणि असा कंटाळा येऊन राहिला होता भाजी करायचं म्हटलं चलो हेच पावभाजी खातो करून राहिली होती 2-3 दिवसात. बाहेरची पावभाजी म्हणजे खूपच कमी मिळते. आम्ही एक दिवस बनवली होती मागे. कधी बनवली होती तुळशीच्या लग्नाला. नाही तुळशीच्या लग्नाला. हो तुळशीच्या लग्नाला बनवती. 2दा बनवली इकडे. तेवढी जबरदस्त झाली होती ना मस्त झाली होती म्हणून म्हटलं पावभाजीच बनव. आणि आज दिवस कामातच गेला. ते साफसूफ केलं
ड्रेसिंग साफ केला, ते खालचं पूर्ण क्लीन केलं कारण की मच्छर वगैरे नको व्हायला म्हणून पुढे. आणि सामान लावण्यातच गेला आज. ब्लॉग नाही एडिट झाला, काही नाही दिला. आता ब्लॉग एडिट करतो. तर असं आहे. आणि इनी काही सामान ॲमेझॉनवरून टाकले आहे, काही मेशोवरून टाकले आहे. सगळे मला अफोर्डेबल रेंजमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं वाटलं तिथनं मी त्याच्या पद्धतीने मी ऑर्डर टाकलं आहे. तर आता बघू तर काय आहे तिथं, कसं आहे ते. तर म्हणजे व्यवस्थित आलं तर ठेवणार, अदरवाईज मला जर नाही आवडलं तर मी रिटर्न पण करू शकतो. स्वेटर तिचे कपडे बाकी अजून घ्यायचे. ते फर्स्ट काय होत नाही, 2 स्वेटर घेऊन ठेवशील मग तिचे. म्हणजे माणसाला एक नाही आणि बाईला येणारा 2 स्वेटर घेऊन ठेवशील. म्हणजे एक वॉश केलं असलं तर दुसरं घालायला तर पाण्या पावसाळ्याचं. अरे वा वा, 2 स्वेटर. आपल्याला एक स्वेटर नाही मिळत, वेळ नाही भेटत. चला तर काही असो, आज दिवस चांगला गेला. आधीच लाडकी यायचं लाडूबा, तिचे प्रोडक्ट तिच्या होणाऱ्या बापाने, होणाऱ्या वडिलांनी, होणाऱ्या पप्पानी, म्हणजेच आमच्या प्रिय, आमच्या लाडक्या लाडूबाने. म्हणजे ते पिंपल झालं तुला. तर सांगते की गौरवनी सगळे तिचे प्रोडक्ट ऑर्डर टाकून दिले. ऑइल मसाज पासून पावडर, काय डिटर्जंट, कपडे धुण्याला. तुम्हाला दाखवणार काय शॉपिंग केलेली आहे. माझ्या वेळी जास्त शॉपिंग आणि एक्साइटमेंट. म्हणजे ते काय म्हणते ड्रेसिंग आहे ना, तिची एक साइड पूर्ण भरली राहील. आमचा फक्त एकाच वरचा कोणता क्लिनिंग झालं. A few moments later. चला गाईज, फायनली कशी म्हणली भाजी? छान. चला. पण मला असं वाटते ना, हा जो मसाला होता ना, आपण लास्ट टाइम वेगळा आणला होता, पावभाजी मसाला. तो एव्हरेस्टचा होता. हा, म्हणूनच म्हणताय की तो पावभाजी मसाला वेगळाच लागतो. तो एव्हरेस्टचा होता, हा सुहानाचा आहे. नाही, सुहानाचा नाही आवडला मला. मग त्याचा कलरही वेगळा झाला होता, आठवतं तुला? नाही, बीट टाकलं होतं आपण. गोडसर पण आहे, बीटच नव्हतं. बरोबर आहे, बीट तिथं होते का? बीट काऊन नाही घेतले? तर गाईज, कालचा ब्लॉग आम्ही नाही शूट करू शकलो कारण की खाण्यानंतर डायरेक्ट झोपलो कारण की थकली होती. ही खूप एक्झर्शन झालं होतं कालचं. आणि एक गोष्ट बघा, पाहुणे याचीच आहे, शॉपिंग सगळं. हे बघा किती कोरियर्स बघा, अजून यायचे आहे. हे बघा, हे सगळं अजून त्याच्यात भरले आहे काही, आहे ना. हे बघा, हे सगळे हे बॅग अजून पाहुणे याचीच आहे. पण शॉपिंग करणं सुरू आहे एकदम. आणि हे सगळं तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये भेटेल. तर काय शॉपिंग केलेली आहे, शॉपिंग बॅग जी हॉस्पिटल बॅग आहे ती शॉपिंग मध्ये काय काय केलेलं आहे ते सगळं राहणार. अजून बेबी हगचे प्रोडक्ट जे टाकले आहे मी, तो मला तर वाटते तो एक्सप्रेस बी वाला जे बेबी हगचे पागल होणार आहे तो. कारण की एवढे प्रोडक्ट आहे का तो रोज रोज येऊन थकून जाईल. तर आता आजचं डिलिव्हरी दाखवत होती, पण आज काही आले नाही, माहीत पडेल उद्या. हे सही आलं यार. मेशोची भरपूर क्वालिटी चांगली आली. आणि गाईज तुम्हाला मेशोचा पण रिव्ह्यू देणार मी. मेशोवरून मी बऱ्याचशा गोष्टी बोलल्या, खरंच खूप चांगले आले आहे मेशोचे प्रोडक्ट. आणि बेबी हगचे प्रोडक्ट खूप सारे येणार आता, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवत असते आम्ही.